दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात फक्त विकासाचा पॅटर्न चालतो. इतर कुठल्याही पॅटर्नला इथला मतदार कधी बधणार नाही. मागील 10 वर्षात आपण विकासाचा पॅटर्न राबवून मतदारसंघाचा कायापालट केला, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले. ते मंद्रुप येथील प्रचार सभेत बोलत होते. आगामी काळातही तालुक्याच्या प्रगतीसाठी कमळासमोरील बटन दाबून मला सेवेची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तालुक्यात अनेक महामार्ग बनवले, त्यामुळे दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळाली. भीमासेना नदीजोड प्रकल्पाला मंजुरी मिळवली. देगावच्या जलसेतू काम पूर्ण होत आले असून लवकरच यातून पाणी उपलब्ध होत आहे. पर्यटन विकासामुळे रोजगाराला चालना मिळावी. वडकबाळाच्या ब्रिजकम बंधाऱ्यामुळे सिंचन व रोजगाराला गती मिळणार आहे. कर्नाटकातील भाजपा आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंद्रुप येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मतदारसंघातील विकासाच्या केंद्रबिंदू म्हणून आपण मंद्रुपसाठी भरीव निधी दिला. सीतामई तलावात उजनी धरणाचे पाणी आणले. मंद्रुपमध्ये तहसील कार्यालय सुरू केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नव्याने पाठपुरावा करून MIDCला मंजुरी मिळवली. कोणत्याही परिस्थितीत आगामी काळात मीच MIDC उभारणार, असा निर्धार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी साहेब, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हनुमंत कुलकर्णी, चनगोंडा हविनाळे, गौरीशंकर मेनगुडे, माजी सरपंच हिरेमठ, मूळसिद्ध मुगळे, हनुमंत कुलकर्णी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.